एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या टॉपिकवर असणार आहे. तर येस, खूप जणांना प्रॉब्लेम आहे की केसांसंदर्भात, जसं की काही जणांचे केस हे खूप ड्राय असतात, फ्रीझी असतात, शाईन नसते केसांना. पण सेम माझे केस खूप जास्त फ्रीझी होते, ड्राय होते. पण मी त्यांना कसं मेंटेन केलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता दरवेळेसच आपल्याला पॉसिबल होत नाही की सलूनमध्ये जाऊन हेअर स्पा करणं, कारण का त्याच्या प्राइस पण खूप असतात आणि सारखं सारखं मेंटेन करणं पण आपल्याला एवढं जमत नाही. तर मी खूप इझी स्टेपमध्ये तुम्हाला घरच्या घरी हेअर स्पा कसं करायचं हे दाखवणार आहे. टाइम कन्झ्युमिंग नाही, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही जे हेअर केअर करतात, जसं की आपण हेअर वॉश करतो त्या पद्धतीमध्येच आपल्याला पूर्ण करायचे आहे. फक्त तुम्हाला थोडंसं 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा ही स्टेप करायची आहे, जेणेकरून तुमचे हेअर्स हे हेल्दी राहतील आणि शाईन करतील. सो टाइम वेस्ट न करता चला तर आपण सुरुवात करूयात व्हिडिओला. तर ह्या ठिकाणी मी एक रोझमेरीचं वॉटर बनवलं होतं. आता हे कसं बनवायचं ते सुद्धा सांगते. पण मला त्याच्या अगोदर हे सांगायचं आहे, की मी 1 दिवस अगोदर माझ्या केसांना तेल लावलं होतं रात्री आणि त्याच्यानंतरनं हे सीरम मी सकाळी अप्लाय करते. आता हे तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता. पण मी प्रेफर करते, की जेव्हा मी अंघोळीला जाईल त्याच्या अगोदर 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास अगोदर लावते. आता हे सीरम कसं बनवायचं, तर एक रोझमेरी घ्यायच्या थोड्याशा प्रमाणात. पाण्यात त्या चांगल्या उकळून घ्यायच्यात. नंतर ते पाणी गाळून घ्यायचंय आणि ते पाणी आपल्याला केसांवरती स्प्रेच्या द्वारे आपल्याला केसांमध्ये टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय मी हेअर वॉश करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरनं एक 15 ते 20 मिनिटं ठेवून तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता आणि जे केसांवरचं एक्सेस पाणी आहे ते मी टॉवेलने थोडंसं पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय हे हेअर मास्क आहे स्पा इसेन्स म्हणून. तर इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल आणि एवढ्याशा प्राईसमध्ये खूप क्वांटिटी येते. म्हणजे मला असं वाटतं, की मी 550 ते 600 च्या अराउंड घेतलंय. पण क्वांटिटी वाईज मला खूप आवडतं. क्वालिटी वाईज पण तितकंच छान आहे ते आणि तुम्ही बघू शकता असं व्हाईट कलरच्या क्रीम फॉर्ममध्ये येतं ते. थोडं-थोडं घ्यायचं. आपण हे स्कॅल्पवरती पण लावू शकतो इझिली, काही होणार नाही. आता ही जी क्रीम आपण अप्लाय केली आहे ना, म्हणजेच हेअर मास्क, तर तो आपल्याला 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा हेअर स्पा करून घ्यायचे. काही-काही जण वीकली पण वापरतात, म्हणजे वीकमधून एकदा ही क्रीम वापरू शकतात. त्याच्याने खूप जास्त फायदे होतात, हेअर स्मूथ होतात. आता ही पूर्ण प्रोसेस केली आहे ना, त्याच्यामुळे आपले जे फ्रीझी हेअर्स झालेले असतात, त्या सॉफ्ट होतात, एक शाईन येते आणि ह्याच्यानंतरची जी स्टेप आहे ना, खूप महत्त्वाची आहे, ती स्किप करायची नाहीये. आता छान प्रकारे आपल्या केसांवरती आपण क्रीम अप्लाय करून घेतलेली तुम्ही बघू शकताय. आता मी माझे जे केस आहे ना पूर्ण राउंड सर्कलमध्ये पॅक करून घेते, जेणेकरून मी जी हीट कॅप वापरणार आहे ती इझिली माझ्या केसांवरती बसेल. आता ज्यांच्या कोणाकडे हीट कॅप नाहीये तर ते हे करू शकता, की जसं की तुम्हाला माहिती आहे टॉवेल आहे, टॉवेल घ्यायचा आहे, तो हॉट वॉटरमध्ये डिप करायचा आहे, स्क्वीज करायचा आहे आणि केसांवरती 10 ते 15 मिनिटं किंवा तुम्ही 20 मिनिटं सुद्धा ठेवू शकता. आता ही प्रोसेस तुम्ही दोनदा करू शकता, कारण का ऑब्व्हियसली टॉवेल आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात हीट नाही राहू शकत. नाहीतर ही तुम्ही कॅप पर्चेस करू इझिली पर्चेस करू शकता आणि ह्याची जी प्राईस आहे ती खूप हाय पण नाही आहे. इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाते. आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर हेअर वॉश करून घ्यायचा आहे आणि फायनली तुम्ही रिझल्ट बघू शकताय. आता ही जी प्रोसेस आहे तुम्हाला मी जसं सांगितल्याप्रमाणे मंथमधून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा फॉलो करायचे आहे. तुमचे केस हे पुन्हा शायनी आणि सुंदर दिसू लागणार आहेत, गॅरंटी.